हे प्रकरण शिकायचं आहे। मग दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? तर ज्या समीकरणामध्ये केवळ फक्त दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते। कोटी म्हणजे काय? तर ते जे समीकरण आहे त्या समीकरणाचा जो वरचा घातांक असतो त्यामध्ये जो घातांक सर्वात मोठा त्याला म्हणतात कोटी असे म्हणतात। तर त्या प्रत्येक पदाची कोटी काय असली पाहिजे? एक असली पाहिजे आणि त्याच समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात। मग या रेषीय समीकरणात सामान्य रूपात कसा आहे? ax + by + c = 0। हे सामान्य रूप म्हणजे काय? तर अशा प्रकारे हे समीकरण आपल्याला पाहिजे। मग यामध्ये a, b आणि c या वास्तव संख्या असून तर x आणि y हे काय आहे? चल आहे आणि a आणि b हे एकाच वेळी a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात। या वास्तव संख्या म्हणजे शून्य नसतात। मग आता आपण एखादं समजा सामान्य रूप तयार करायचं आपल्याला रेषीय समीकरणाचं, तर मग एखादा सहगुणक घ्यायचा। मग समजा आपण घेतला 3x + 4y + 12 बरोबर 0। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? दोन चलातील रेषीय समीकरण तयार करायचं आहे। मग जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा जेव्हा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना काय म्हणतात? एक सामायिक समीकरण। आणि आपल्याला आता या सराव संख्या 1.1 मध्ये या एक सामायिक समीकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपल्याला ती एक सामायिक समीकरण सोडवायची आहे आणि म्हणून त्याआधी आपल्याला एक सामायिक समीकरण म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग काय आहे एक सामायिक समीकरण म्हणजे काय? तर जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो म्हणजे दोन रेषीय समीकरण एकाच वेळी घेऊन आपण ते उदाहरण सोडवतो त्याला काय म्हणतात? त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात। मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही एखाद्या चलाचा लोप करून समीकरण सोडवण्याची आपण बघा रेषीय समीकरण सोडवली मागच्या इयत्तेमध्ये। म्हणजे मग एखादा जे सामायिक जो चल असेल त्याचा आपण लोप करायचो। लोप करायचं म्हणजे समासाचे आपण काय करायचो? ते वजा करून ते घालवायचो। म्हणजे लोप करून समीकरण सोडवण्याच्या पद्धतीचा आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याची उजळणी आपल्याला सराव संख्या 1.1 मध्ये आपल्याला घ्यायची आहे। तर मग आपण आता सराव संख्या 1.1 मधलं प्रकरण 1.1 मध्ये आपण पहिलं समीकरण